एवढी एक्साइटमेंट ना मला माझ्या स्कूलच्या फर्स्ट डेला पण नसायची, जेवढी एक्साइटमेंट मला मल्हारच्या फर्स्ट डे साठी असते. आणि आज आहे मल्हारचा स्कूलमध्ये फर्स्ट डे आणि त्याचं ऍडमिशन सुद्धा झालेलं आहे. आता मल्हार गेला आहे फर्स्ट मध्ये. आज शाळेचा पहिला दिवस होता. आम्हाला नवीन टीचर, क्लास वगैरे बघण्यासाठी बोलवलं होतं. आता नवीन क्लासमध्ये जायचंय, नवीन टीचर येणार आणि सगळ्या मम्मीने नवीन गोष्टी आणल्यात हे बघून ना मल्हार खूप खुश झाला होता. मला जसं जसं वेळ मिळायचा ना तसं मी मल्हारची शाळेची तयारी करून ठेवायची. कवर्स वगैरे पण आधीच लावून ठेवले होते, म्हणजे एंड मोमेंटला ना प्रॉब्लेम नको. फक्त नाव लिहायचे होते, ते लिहून ना त्याची बॅग पॅक केली स्कूलसाठी. त्याच्यानंतर मल्हारला आंघोळ घातली आणि मस्त त्याला फ्रेश करून घेतलं. मल्हारला बघून ना मला नेहमी असं वाटतं टाइम खूप फास्ट चाललाय. माझं छोटंसं बाळ आता बघता बघता मोठं होत चाललंय. स्वतःच्या जबाबदाऱ्या पण पार पाडतो, स्वतःची कामं पण करतो. आता बघून खूप बरं वाटतं. त्यांनी स्वतःच्या हातानेच नाश्ता केला आणि त्याच्यानंतर ना आम्ही निघालो शाळेसाठी. त्याच्या आधी देवबाप्पाचे दर्शन घेतले, देवबाप्पाकडे आशीर्वाद मागितले आणि त्याच्यानंतर आम्ही शाळेसाठी निघालो. आज बस नव्हती, आम्हाला ऑटोमध्येच जायचं होतं, म्हणून आम्ही ऑटोमध्ये गेलो आणि शाळेत पोहोचलो. शाळेत पोहोचताच ना मुलांना वर्गात नेलं आणि त्याच्यानंतर ना 1 तासानंतर आम्हाला नेलं. टीचर्सला भेटलो, क्लास बघितलं, सगळ्या फ्रेंड्सला मल्हार भेटला आणि त्यानंतर ना आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. घरी आल्यावर 10 ते 15 मिनिटं आम्ही फक्त बसलो, कारण मल्हारचं ट्युशन पण होतं. म्हणून ना घरात मम्मीने पराठे आणले होते मेथीचे, ते पराठे दिले आणि त्याच्यानंतर ना त्याला रेडी केलं आणि ट्युशनला सोडून आले. ट्युशनवरनं सोडून आल्यावर ना लगेच पास्त्याची तयारी केली आणि पास्ता बनवला. कारण नेहमी ना मी काय करू ना करू सुट्टीच्या दिवशी पण पास्ता बनवलाच पाहिजे, कारण मल्हारला पास्ता खूप आवडतो. म्हणून झटपट असा पास्ता बनवून घेतला आणि त्याच्यानंतर ना मल्हारला ट्युशनला घ्यायला गेले. ट्युशनवर येताना मल्हारनी कंप्लेंट केली की मम्मी तू आहे ना नेहमी ब्लॉग मध्ये तुझ्या गोष्टी दाखवते, माझ्यासाठी काय घेते ते तू दाखवतच नाही. म्हटलं चल घरी जाऊन पहिला ते दाखवते. मग काय घरी आल्यावर ना लगेच माझ्या बाजूला बसून तुम्हाला गोष्टी दाखवत होता. लाजत लाजत तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याने दाखवलेल्या आहेत. त्यानंतर मी आणि मल्हार मस्त पास्ता एन्जॉय करत बसलो होतो. तर असंच होतं आजचा माझा रुटीन. आजसाठी एवढंच. पुन्हा आपण भेटूया, तोपर्यंत बाय.